आता पाहूया कशी सुरू आहे मतदानाची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्या पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान। नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदान केंद्रावर प्रशासन सज्ज। ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि निवडणूक यादींचं वितरण। तब्बल 42,72,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदान साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी। ईव्हीएम, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, निवडणूक यादी यांचं वितरण। तर उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान। चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या मतदान। जिल्हा प्रशासन सज्ज। 9,322 मतदान कर्मचारी आणि 3,000 पोलीस सज्ज। 18 ते 19 वयोगटात एकूण 24,000 मतदारांचा समावेश। नांदेडमध्ये एकूण 3,047 मतदान केंद्र सज्ज। येत्या 26 एप्रिलला मतदान होणार। 13,000हून अधिक कर्मचारी तैनात राहणार। भंडाऱ्यात जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज। कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील 1,288 मतदार केंद्रावर जिल्हा प्रशासन सज्ज। मतदान केंद्रावर 723 व्हीलचेअरची सुविधा। नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 181 बसेस आणि 241 जीपची व्यवस्था। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी। संभाजीनगरात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील। भंडाऱ्यात जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज। कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहील। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।